मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका. कोणाला कुठलीही समस्या जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या त्या अटी वाचून मला कॉल करू शकता. जसे की तुमच्या चेहरा सोडण्याचा प्रकार असो, चेहरा गोटांविषयी माहिती असो किंवा गेनमाळविषयी शंका असो, तुमच्या मनातल्या कुठल्याही शंका असेल, जर तुम्हाला कौल घेऊन बघायचा असेल किंवा प्रसाद घेऊन जर तुम्हाला तुमच्या शंका बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करू शकता. अन्यथा नसला केला तरी चालेल. मित्रांनो, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण अशा अनेक टॉपिकवर व्हिडिओ बनवलेले जेणेकरून कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्याने ते दिले नाहीत. मित्रांनो, गुपित गोष्ट तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न ह्या चॅनलद्वारे मी करत असतो. आणि मित्रांनो, तुम्हाला तेवढंच काम करायचं, इतरांना शेअर करा. ज्ञानानं शेवटी ज्ञान वाढत असते, हे मात्र लक्षात ठेवा. चेहरा गोट्यांची माहिती असो, देवीच्या सेवकची माहिती असो, एक खऱ्यापणे छाती टोकून खरी माहिती देण्याचे हे कार्य आम्ही करत असतो. आमची गादी मित्रांनो ही पूर्वीपासून येणारी चालत येणारी गादी आहे. मित्रांनो, ते गादी धारक म्हणजे आम्ही आहे. जर कौल घेत असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचा धंदा करत नसतो. काय असेल ते देवाच्या मानापानासाठी 251 रुपये हे मात्र घेतले जातात. ज्यांना पटत असेल त्यांनी बघू शकता, ज्यांना नसेल पटत तर तुम्ही बिंदास्त दुसरीकडे गेलं तरी चालेल. खरा सांगण्याचा माझा धंदा, मी कुणाचा नाही मिंदा, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, काही लोकांनी मला प्रश्न विचारला होता की दादा, मोहिनी ऊद असतो, मोहिनी ऊदाचे काय फायदे आहेत? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर मला तब्बल 4 महिने किंवा 3 महिने गेले फक्त सर्च करण्यासाठी. मित्रांनो, तर मी आता माहिती गोळा केलेली आहे. काही वडीलधाऱ्या माणसांनी दिली माहिती, काय आमच्या लोकांनी माहिती दिली आणि काय माहिती मी स्वतः प्राप्त केली आणि मी तुम्हाला अनुभवाचे बोल माझे सांगतो. ज्यांना कोणाला पटत असेल त्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. हे मात्र मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल, कुठल्या मंदिराकडे गेले किंवा तंत्रमंत्राविषयी तुम्ही जर बसले असतील किंवा स्मशानमध्ये बसले असतील, कोण क्रिया करत असतील, कोण जादूटोणा वशीकरण करत असतील, तर त्याचा मूळ मित्रांनो तिथं तुम्हाला धूप, वेगळ्या प्रकारचे वासाचे धूप तुम्हाला भेटून जाते. त्याचे अनेक फायदे आहेत. काय धुपानं रोगराई जळून जाते किंवा असं काय देव प्रसन्न किंवा चेडा गोटा म्हणा किंवा भूताल व्यताळ जरी तर आपल्याला उठवायचं जरी असेल आणि एखाद्याला भानामती द्यायची असेल, एखादा चेडा सोडायचा असेल, करणी करायचं असेल, तर त्याप्रमाणे धुपाचे पण भरपूर फायदे आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी पण भरपूर त्याचे फायदे आहेत, मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये धूप आणि दिवे लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. धूप अनेक प्रकारचे आहेत. ऊद म्हणजे काय आणि ते कशा कामासाठी वापरले जाते तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. प्रथम मित्रांनो, घरामध्ये लोबन जाळल्याने सकारात्मक ऊर्जा प्रभाव वेगाने वाढते. त्यासोबतच सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. मित्रांनो, धूप हा एक शक्तिशाली पदार्थ आहे. ठराविक झाडांमधून गाळलेल्या द्रव्यांपासून ते बनवला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, बाजारामध्ये भरपूर प्रकारचे आजकाल तुम्हाला धूप बघायला भेटतील, पण काय 52 प्रकारचे असे काही धूप आहेत त्याच्यामध्ये तंत्र मंत्र वापरले जातात, काही शक्त्या सोडल्या जातात, निगेटिव्ह ऊर्जाची शक्ती वाढवली जाते किंवा सकारात्मक ऊर्जा वाढवली जाते, नकारात्मक ऊर्जा देखील वाढवली जाते. असे काय 52 प्रकारचे ऊद आहेत. मित्रांनो, 52 प्रकारचे उदाचा व्हिडिओ किंवा त्याची माहिती मी दुसऱ्या टॉपिकवर देणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, उदी तंत्रमंत्रानुसार आगार, तगर, कुष्ठ, शैलाज, साखर, नागरमता, चंदन, वेलीची लाज, लकंकी, उशूर, तटमाशी, कापूर, लती, सदनन आणि लोबन 16 प्रकारचे धूप मानले जातात. याला पोष्टशाक धूप म्हणतात. त्याच्या धुरामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात, तंत्रमंत्रांचा अपघात तुम्हाला होत नाही. तर आत्मानुसार चंदन, कुष्ठ, नखल, नाळ, गुळ, साखर, गंध, जटामाशी, लघु आणि मोद्रा यांचे समप्रमाणात मिश्रण करून जाळल्यास उत्तम धूप तयार होतो. त्याला दशाक धूप म्हणतात. ही अगरबत्ती देखील तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला भेटते, पण अगरबत्ती मित्रांनो 100% ही ओरिजिनल नसते. प्रत्येक गोष्टीला माणूस काय ना काय केमिकल बनवून सुद्धा आता धूप तयार करत आहेत. त्याच्यापासून तुम्ही सावधान राहिलं तेवढं चांगलं आहे. त्याचे फायदे नाही, त्याचे भरपूर नुकसान देखील तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो, याशिवाय इतर मिश्रणाचाही उल्लेख केला जातो, जसे की कुष्ठरोगांचे 6 भाग, गुळाचे 2 भाग, लाकाचे 2 भाग, 5वा भाग नखाल, हरकी, नारळ
आणि सामान भाग, दुपी, नाग, मूग, शिला यांचे 3 भाग जसे की नागमोद, गुलाब याचा 1 भाग घेतल्याने कुष्ठ धूप होतो. कर्मशक्या, नाक, दारू, रिक्क, अगर, सीट, शंख, जळी, फळ आणि श्री हे उत्तम मानले जाते तंत्रमंत्रांमध्ये, हे मात्र लक्षात ठेवा. आता मित्रांनो थोडक्यात माहिती सांगितली आणि थोडक्यात मी तुम्हाला नावे सांगितली. बाजारमध्ये जर तुम्ही ऊद मागायला गेले तर 52 प्रकारचे ऊद तुम्हाला भेटले जातात, पण तुमच्या फायद्यासाठी जे काही ऊद असतात त्या ऊदांची नावे याप्रमाणे देखील असू शकतात, जसे की आग्या ऊद, नरक्या ऊद, उद्या ऊद, अजून म्हणायला गेले की भरपूर आहेत. जर तुम्ही बाजारामध्ये गेले आणि तुम्ही जर म्हटले की दादा नजर बांधीचा ऊद द्या तरी सुद्धा तुम्हाला तिथे भेटतो. जरी नवनाथ पाहिले गेले किंवा स्मशानभूमीतले काय भूतक येतं उठवायचे म्हणले की उदामध्ये एवढी ताकद आहे, एखाद्याचं भूतावळं पण निघून जातं, एखाद्यावर करणे पण होते आणि एखाद्याची करणे निघून पण जाते, अशी उदामध्ये ताकद आहे. काय त्याचे आपल्याला फायदेही भेटू शकतात, कारण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ऊद जाळतो ओरिजिनल, हे मात्र लक्षात ठेवा, किंवा लोबन ओरिजिनल आपण जाळतो तर मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा, ठिकाणा, सकारात्मक जी शक्ती आहे त्यांची ती शक्ती वाढते आणि नकारात्मक शक्ती थांबवण्यासाठी ऊद पण काय लोक जाळतात. आता 52 प्रकारचे ऊद जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाचाल तर मित्रांनो 52 प्रकारचे ऊद तुम्हाला तिथे भेटतील. ते भरपूर त्याचे 52 प्रकारची नावं जे मंत्रांमध्ये त्यांना वापरला जातं. अमावस्याच्या रात्री जर तुम्ही एक लिंबू त्याला मधून चिरलं आणि त्याच्यात हळद, कुंकू आणि एक त्याच्यावर कापूर जाळला आणि 52 प्रकारचे ऊद उंबऱ्याच्या पलीकडे जर तुम्ही जाळलं तर तुमच्या मागं कुठली आडापिडा, 7.7 दलिंद्रे असो, लक्ष्मी बांधन असो, त्याच्यावर नियंत्रण भेटण्याचं काम करत असते, मात्र लक्षात ठेवा. नरक्या उदानं काय केवळ अंगातली वारही निघून जातात, तंत्रमंत्रांमध्ये प्रमाणे यूज केलं जातं, त्यांना जाळलं पण जातं. मित्रांनो आता पाहूया नेमकं हे मोहिनी ऊद नेमकं आहे तरी काय. मित्रांनो जेव्हा मी रिसर्च केलं, काय दुकानदारांना जे आमच्या ओळखीचे दुकानदार पूर्वीपासून त्यांना मी सांगितलं तर ह्याचा प्रकार कुठलाही येत नाही. मोहिनी ऊद नसून मोहिनी एक प्रकार ब्रँड आहे, एक प्रकारच्या मोहिनी उदाची एक ब्रँड आहे, त्यांनी फक्त नाव मोहिनी दिलेलं आहे, त्यांचं कोणाचं नाव असेल म्हणून त्यांनी मोहिनी हा ब्रँड काढलेला आहे. पण मित्रांनो मोहिनी एक जडी आहे. राजमोहिनी औषधी वनस्पती, वशीकरण मंत्र आणि अनेक औषधी वनस्पतीमध्ये वशीकरण, सुमोहन आणि तंत्रमंत्रांचे शक्तिशाली प्रभाव देखील वापरलेले आहेत. मोहिनी एक प्रकारची झाडाची एक जडी असते, त्याला मित्रांनो पिसून वगैरे काय लोक तंत्रमंत्रांमध्ये त्याला सिद्ध केलं जातं आणि एखाद्याला जर खायला दिलं तर ते मित्रांनो वशीकरण होऊन जातं. त्याच्यामध्ये त्या जडीबुटीचा एवढाच फायदा आहे. काही लोकांनी त्याचं मार्केट केलेलं आहे. काही लोक काही सांगतात की दादा एखाद्याला वशीकरण करायचं असेल तर कुठल्याही बाजारामधला एखादा धूप आणा, त्या धुपामध्ये जडीबुटी टाका, म्हणजेच की मोहिनी जडी जे पिसून त्याची बारकी पिठासारखी राख करा आणि त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून तुमच्या घरातले सगळे वशीकरण होतील किंवा ज्यांना तुम्हाला वशीकरण करायचं आहे ते वशीकरण होतं. हे कुठल्याही प्रकारचा असा दावा सगळा खोकला आहे, ते सगळं ढोंग आहे. जर वशीकरण तुम्ही खायला दिले एखादं वशीकरण होऊ शकतं, पण ओरिजिनल भेटायचं आता मुश्किल आहे. मार्केटमध्ये डुप्लिकेट माल हा खूप वेगानं विकतो, ओरिजिनल मालाची किंमत नसते, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल, पण तुम्हाला थोडक्यात जडीबुटीची मी तुम्हाला ते माहिती सांगतो, मोहिनी जडीची. मित्रांनो वशीकरण असो, मोहन असो, तंत्रमंत्रांचे शक्ती प्रभाव देखील लाभलेले आहेत. त्यात काही आपल्या आजूबाजूला सहज सापडतात तर काही फार दुर्बळ असतात. या दुर्बळ वनस्पतीपैकी एक म्हणजे राजमोहिनी. या मोहिनीच्या मुळाचा उपयोग प्राचीन काळापासून तंत्र, मंत्र आणि वशीकरणासाठी केला जातो. ही वनस्पती एक विशिष्ट विविधता आहे. त्याची पाने जाड आणि गुळगुळीत आणि मिश्रित हिरव्या पिवळ्या कलरची असतात. ते बोगेत वाढू शकत नाहीत. मोहिनी हे एक प्रकारची औषधी वनस्पती आहे जी तंत्रपूजनमध्ये वापरली जाते. मुळात मित्रांनो मोहन किंवा वशीकरणामध्ये आपण मंत्रांमध्ये मित्रांनो ते मशीन किंवा चिलकत रूपात देखील बनवू शकतो. मोहिनी हा शब्द रहस्यमय मोहिनी विद्यासाठी वापरला जातो. आपण राजमोहिनी याच्याबद्दल जर तुम्हाला मी सांगायला गेलं तर त्या व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो काय वेळेस मोहिनी म्हणजेच की एक प्रकारचं झाड देखील आहे. ते घरामध्ये लावल्यानंतर काय लोक म्हणतात की त्याचा पैसा भेटतो, पैसा आकर्षक होतो, लक्ष्मी आपल्याकडे खेचण्याचं कार्य करतं. मित्रांनो ज्याला अनुभव घडलेला आहेत त्याला अनुभव घडलेले आहेत, पण शेवटी कसं आहे मित्रांनो मोहिनी कुठल्याही प्रकारचा
धूप नसून जर मध्ये धूप जरी जाळला तर मी काय धूपांचे नावही सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पण मोहिनी कुठल्याही प्रकारचं धूप नसून ते एक जडीबुटी आहे. त्याला फक्त वशीकरण करू शकतात, ते पण राजमोहिनी. राजमोहिनीच्या नावाखाली दुकानदार तुम्हाला काहीही देत असतात आणि तुम्हाला पटवण्यासाठी त्याचा वास पण दाखवतात. पण ओरिजिनल मोहिनीचा मी व्हिडिओ नंतर बनवेल आणि ते कसा वापरायचा ते पण तुम्हाला सांगेल. एखादा जर वशीकरण वगैरे करायचं असेल तर पण तुमच्यापाशी मंत्र देखील सिद्ध झालेले पाहिजे. फक्त जडीबुटी घेतली आणि हाता हलवत गेले कोण पण वशीकरण तसं होत नाही. त्याच्या मागं काही क्रिया आहे, ते क्रिया केल्यानंतरच ते तुम्हाला फायदेशीर भेटतं, नाहीतर त्याचे नुकसान देखील आपल्याला पाहायला भरपूर प्रमाणे पडतात, हे मात्र लक्षात राहू द्या. मित्रांनो, तुमचा डाऊट पूर्ण झाला असेल. बाजारामध्ये असे बरे ऊद आहेत आणि बुधांमधून काय काय शक्त्या जागृत होतात. नवनाथांच्या झोळीत पण ऊद होतं आणि प्रत्येक तंत्रमंत्रांमध्ये उदाला हे मोठं स्थान दिलेलं आहे. जर घरामध्ये आपण ऊद जाळली मित्रांनो, त्या उदाचे भरपूर फायदे भेटतात. काय काय वेळेस रोगराई, जी हवेची रोगराई आहे ते पण नष्ट होते. घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि तुमचं मन एकदम फ्रेश होतं आणि तुमचं घर आनंदी राहतं. हे ऊद जाळल्यानंतर उदाचे भरपूर फायदे तंत्रमंत्रांमध्ये पण वापरले जातात, चांगल्यासाठी पण वापरले जातात. पण मार्केटमध्ये भेटणारे ऊद हे 100% ओरिजिनल नसतात. काही काही वेळेस ते धोकादायक पण असू शकतात. त्याच्या वासानं आपल्याला कॅन्सर देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे ओरिजिनल घ्या, टिकाऊ घ्या, त्याचे फायदे भरपूर तुम्हाला भेटतील. आता मोहिनी जर तुम्ही म्हणलं गेलं कुठल्याही प्रकारचा ऊद नसून एक प्रकारचं झाड आहे, त्या झाडाची मुळे आहे, त्यालाच मोहिनी म्हणतात. ते वशीकरणासाठीच वापरले जाते, त्याला राजमोहिनी असं म्हणतात. त्याचा व्हिडिओ देखील मी दाखवणार आहे. राहिला प्रश्न दुसरा मित्रांनो 52 प्रकारच्या उदाचा. 52 प्रकारच्या उदाचा मी फोटो पण दाखवणार आहे आणि नरक्या ऊद, आग्या ऊद, बेताळ ऊद हे कशासाठी वापरतात त्याच्यावर दुसऱ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. तसे तुमचे प्रश्न आले तसे मी उत्तर देण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं. काय कांचे डाऊट जर पूर्ण झाले नसतील तर कमेंट तसं करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. आणि मोहिनी एक प्रकारचा ब्रँड आहे जे की अगरबत्त्या बनवतं आणि धूप वाट्या बनवतं. हे मोहिनीचं नाव आहे मित्रांनो. जसं की आता माझ्या नावावरून जर अक्षय अगरबत्ती म्हणल्यावर मी तुम्हाला मित्रांनो हे मी बनवले अगरबत्त्या असणार आहे. आणि जे पूर्व काय म्हणतात आपण लोबननं तयार केलेलं असतं, जडीबुटी असतात, चंदनाने केलेलं असतं, केसराने केलेलं असतं, हे तुम्हाला फायदा करू शकतात. ते वेगळ्या प्रकारच्या जडीबुटी असतात आणि त्याचा ऊद बनवला जातो, झाडाचा गाळून ऊद बनवला जातो. तेच तुम्हाला फायदेशीर असू शकतं. बाकीचे कुठल्या अगरबत्त्या धूप तुमच्या फायद्याला नसतात, त्याचे तुम्हाला नुकसान भेटतात. काय काय केमिकलचे नुकसान तुम्हाला पाहायला भेटतात. नाक, नस, घसा हे तुमच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचा कॅन्सर देखील होऊ शकतो. अशापासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे. आणि उदाचे भरपूर प्रकार आहेत, तंत्रमंत्रासाठी पण आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पण उदाचा भरपूर असा फायदा देखील आहे. ऊद रोज जाळल्यानंतर मन मात्र फ्रेश होतं. जर झाडे आहेत, कोकिळांचा आवाज आहे, खाली गवत आहे आणि तुम्ही तिथं योगा करताय, ताडासन करताय किंवा बालम विलयम करताय, काय असेल ते तुम्ही करताय, त्या टायमाला बारीक हळू जर तुम्ही ऊद जाळला किंवा लोबन जाळलं तर त्याचा बारीक वास किंवा चंदनाचा जर लोबन तुम्ही जाळला तर मित्रांनो त्याचा वास एकदम सुगंध वाटतो आणि तुम्हाला अजून तुमच्या मनातले जे काही इंद्रिय ते चालू राहतात आणि तुम्हाला मन एकदम तुमचं हलकं होतं आणि मन फ्रेश होतं आणि तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहतात. ही देखील ताकद. आणि काही जंतू ईशान्य असतात जे हवेमध्ये घुमत असतात, त्याच्यावर तुम्ही मात करण्यासाठी ऊद वापरला जातो. नकारात्मक शक्ती थांबवण्यासाठी देखील ऊद वापरला जातो. तंत्रमंत्रांमध्ये ह्याला खूप मोठा उदाला मान आहे, मात्र लक्षात ठेवा. नवनाथ असो, कुठल्याही तंत्रमंत्र असो, उदाला हा खूप मोठा मान आहे. फक्त योग्य ते ऊद वापरला तरच तुम्हाला फायदा भेटतो. कुठलाही ऊद बाजारामध्ये भेटल्यानंतर केमिकल युक्त जर तुम्ही ऊद वापरला त्याचा तुम्हाला फायदा भेटत नाही, त्याचा फक्त तुम्हाला नुकसानच भेटतं, हे मात्र लक्षात ठेवा. आणि राहिला प्रश्न दुसरा अजून एकदा सांगतोय, बार तेच सांगतोय, चुकत असेल तर माफी असावी. तुम्ही वडीलधारी माणसं आहात, तुम्ही माझ्यासून मोठे आहात, चुकत असेल तर मला क्षमा प्राप्ती आहे. पण मोहिनी कुठल्याही प्रकारचा दूध नाहीये, एक जडीबुटी आहे. ते तंत्रमंत्रांसाठी योग्य प्रमाणे वापरले जाते. त्याला राजमोहिनी पण म्हणतात आणि वेगवेगळ्या प्रकारची मोहिनी देखील म्हणतात. आम्ही स्वयंभू मोहिनी म्हणजे वशीकरणासाठी तंत्रमंत्रांमध्ये जागर करून त्याला काय असेल ते मान पान देऊन मंत्रात आमंत्रित करून ते वशीकरणासाठी दिले जाते. त्याला मोहिनी असं म्हणतात, राजमोहिनी असं त्याला म्हणतात. ते कुठल्याही प्रकारचं धूप नाहीये, कुठल्याही प्रकारचा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. ते एक प्रकारचा ब्रँड आहे, ते कोणीतरी ब्रँड आहे, ते बाजारामध्ये विकलं जातं. तुम्ही जर सर्च करून बघितलं तुम्हाला ते पण कळून जाईल. जेव्हा मी बाजारामध्ये विचारायला गेलो होतो मित्रांनो तर मला ते म्हटले एक प्रकारचा ब्रँड आहे, मोहिनी ऊद नसतो, मोहिनी एक प्रकारची जडीबुटी आहे. हे मला पहिल्यापासून माहीत होतं, कारण वशीकरण करण्यासाठी तेच वापरलं जातं तंत्रमंत्रांमध्ये, हे मात्र लक्षात ठेवा. पण ते पण सिद्ध करूनच एखाद्याला दिले जातं. कोणीही काही देत आहे मार्केटमध्ये, कुणाचं काय ऐकू नका. जे काय आहे आधी पहिला रिसर्च करा, त्याच्यावर
विचार करा, नंतरच घरात जाळा. काय पण घरात जाळल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे भेटणार नाहीत. हां, थोडा तुम्हाला वास सुगंध भेटेल, मन तुमचं फ्रेश होईल. जर तुम्ही ओरिजिनल काय जडीबुटी किंवा लोबन वगैरे जाळल्यानंतर तुम्हाला थोडंफार हलकं वाटेल, काही अनोळखी शक्ती असतील ते जळून जातील. हे मात्र लक्षात ठेवा. कुठलाही असो, 52 वीर उठवायचा असो, चेडा गोटा उठवायचा असो, देवाला प्रसन्न करायचं असेल, तंत्रमंत्रामध्ये काम करून घ्यायचं असेल, स्मशानभूमी उठवायचं असेल किंवा होम जाळायचा असेल, काही करायचं असेल तर धूप हा लागतोच. धूप हा वेगळ्या प्रकारे त्याला उठवलं जातं. त्याच्यामुळं काही शक्ती, अनोळखी शक्ती आपल्यापाशी येत असतात आणि आपले कामं करून जात असतात. काही काही वेळेस उदामध्ये एवढी पावर आहे, मंत्र जरी बोलला तर बिना माचीचा ऊद देखील जळलेला आहे. हे मात्र लक्षात राहू द्या. चला तर मित्रांनो, नवीन टॉपिकवर पुन्हा एकदा नक्की भेटूया. कोणाला काय डाऊट असतील तर कमेंट करा. काय चुक्या झाल्या असतील तर मी तुमचा क्षमाप्राप्ती आहे. जेवढी मला माहिती प्राप्त झाली मी तेवढीच सांगितले मित्रांनो. काय चुक्या असल्या तर क्षमाप्राप्ती आहे. आणि कुठल्या टॉपिकवर कुठला व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करा. त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवला जाईल. पुन्हा एकदा नक्की भेटूया मित्रांनो. जर तुम्ही कुठल्या देवी धर्माचे, देवांचे भक्त असाल तर चांग भलं उद्या लिहायला मात्र विसरू नका. बोल मांढरच्या काळूबाईचं चांग भलं, सुरूरच्या धावजी पाटलाचं चांग भलं, आई राजा उदे सदानंदीचं उदे ते येडसरीचं उदे बोल अलख निरंजन आदेश लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा नक्की भेटू.